तर आरोपपत्र दाखल केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि गृहमंत्रालयाचे त्यांनी आभार मानलेले आहेत। त्यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील निर्णयाचं स्वागत केलंय। बघूया। याच्यामध्ये मौका 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढे चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। सीआयडी आणि एसआयटी जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा, करत असे तर या दृष्टिकोनातून त्यांनी जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर त्यांनी भर दिलेला आहे। या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेसच सगळ्या गोष्टी हे आपल्याला समजतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।